भीमप्रेमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे बेरोजगार महिलांचा रोजगार मेळावा संपन्न। विधानसभा उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमप्रेमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने अनेक सुशिक्षित व अशिक्षित सर्व प्रकारच्या गृहिणींसाठी बेरोजगार महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारा महिलांचा मेळावा घेण्यात आला। त्यावेळेस विजापूर नाका परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व माननीय अण्णासाहेब बनसोडे यांची फोटो प्रतिमा कुमारी समृद्धी युवराज कांबळे इयत्ता 7वी वर्गातील शिकत असलेल्या मुलीने काढल्याने तिचा सत्कार करण्यात आला। तसेच उपस्थित सर्व महिला व संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे व महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथून आलेले सौ अनिता गायकवाड व विजापूर नाका परिसरातील नागरिक कस्तुराबाई कांबळे व लक्ष्मी वाघमोडे अंगणवाडी सुपरवायझर द्रौपदी शिवशरण आसमा नदाफ महादेवी तळभंडारे विपाशा आत्तार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पोखरापूर मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येथे देखील पूनम मोरे वनिता खंदारे रेश्मा मोरे अर्चना गायकवाड रेखा नाईकवाडे आदी महिलांचा कार्यक्रम करण्यात आले। यावेळी सदर उपस्थित बेरोजगार महिलांना यावर मार्गदर्शन अनिता गायकवाड व संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे यांनी केले असून याबाबत सविस्तर माहिती दिली। तसेच जिल्हा परिषद शाळेत नरोटेवाडी या उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी देखील सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला असून यावेळी तेथील स्थायिक महिला लक्ष्मी देवकर शोभा गायकवाड अनिता कसबे अश्विनी बामणकर उषा कसबे अश्विनी साखरे व देवकर परिवार आदी उपस्थित होते। सदर कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील बेरोजगार अशिक्षित व सुशिक्षित सर्व स्तरावरील महिलांना स्वावलंबी बनविण्याचे काम या संस्थेमार्फत होत असल्याने सर्वत्र यांचे कौतुक होत आहे। छोटीशी सभा खूप आनंदात पार पडली आणि धन्यवाद। आणि आमच्या सर्वांच्या वतीने तिने आपले आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांचं छान चित्र काढल्यामुळे समृद्धी या छोट्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनीचा आपण विजुदादा नागमोडे यांच्या हस्ते एक छोटासा सत्कार करणार आहोत। लेडीज पण आज आपण इथे एक छोटीशी जी सभा घेतलेली आहे त्या सभेचा उद्देश सांगते मी तुम्हाला। त्या सभेचा उद्देश असा की आपले महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड विधानसभेचे आमदार आपले आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच आपले विजुदा नागमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही सभा छोटीशी पार पाडलेली आहे। आणि या सभेतून तुम्हा सर्व मैत्रिणींना सांगण्याचा एकच उद्देश आहे की ज्या पण बेरोजगार महिला आहेत त्यांना आपण रोजगार नक्कीच मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि घरोघरी ज्या पण महिला
उदरनिर्वाहाचं जे साधन शोधतायत त्यांना घर बसल्या तुम्हाला एक छोटस उपजीविकेचं साधन दिलं जाईल आणि तुम्हाला रोजगार अगदी कमी वेळेत दिला जाईल. या सभेतून आपल्याला एवढंच सांगायचं आहे. आणि या सभेचं सगळं आयोजन हे तुम्ही छोटस बॅनर बघतातच आहे, बेरोजगार महिलांसाठी रोजगार भीमप्रेमी प्रतिष्ठान तर्फे. आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे आपले आदरणीय विजुदा नागमोडे. आणि हेच आपल्याला लवकरात लवकर रोजगार मिळवून देतील. आपले अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडून आपल्याला बरीचशी मदत होणार आहे. आणि तुम्ही महिला अशाच मीटिंग आयोजित म्हणजे आम्ही ज्या मीटिंग आयोजित केलेल्या आहे त्या मीटिंगला उपस्थित राहा. नक्कीच तुमचे सर्व प्रश्न सोडवले जातील आणि घरोघरी तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. धन्यवाद. मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण बेरोजगार महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या पाठीशी अण्णा बनसोडे हे सतत या ठिकाणी आमच्या जे महिला आहेत त्यांना असं आम्हाला आदेश दिलेत की ज्या महिला बेरोजगार आहेत त्या महिलांसाठी काय तर तू या संघटनेमार्फत कर आणि मी तुला सपोर्ट म्हणून तुला काय लागेल ज्या वस्तू महिलांसाठी लागतील शिलाई मशीन असू द्या किंवा बरेच अशा वस्तू आहेत ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी आपण या ठिकाणी पोखरापूर या ठिकाणी महिलांसाठी मेळावा छोटासा मेळावा म्हणून घेतलेला आहे. आपण सोलापूर शहरात या ठिकाणी ह्याच्यापेक्षाही मोठा आपण मेळावा घेणार आहे. आणि पहिल्यांदा या ठिकाणी महिला खूप वेळ या ठिकाणी बसल्याबद्दल खरंच माझ्या माता भगिनी या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि माझे दोन शब्द त्यांनी व्यसनमुक्त केंद्र चालवतात. व्यसन केल्यानंतर काय होतं आणि व्यसन केल्यामुळे संसार कसे तुटतात त्या बाबतीमध्ये जरा दोन शब्दात त्यांनी आपल्या संघटनेत त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि त्यांनी आपल्या या ठिकाणी माता भगिनी बसल्यात त्यांना मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. स्टार्ट. नमस्कार सर्वांना. आज आपण येथे भीमप्रेमी प्रतिष्ठान मार्फत इथे उपस्थित आहोत आणि हे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेचे तथा आमदार तसेच पिंपरी चिंचवड विधानसभेचे मतदारसंघातील सदस्य आपले अण्णा म्हणजेच आदरणीय अण्णा बनसोडे यांच्या मार्फत एक जी आपली ही संस्था आहे छोटीस आपणासाठी त्या संस्थेमार्फत म्हणजे त्या संस्थेचे संस्थापक आपल्या नरोटेवाडीतील सोलापूरमधील जे संस्थापक आहेत तसेच लक्ष्मी मॅडम यांचं मार्गदर्शन आणि या संस्थेचे संस्थापक विजुदा नागमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपणा सर्वांना आजच्या कार्यक्रमातून एकच सांगू इच्छिते की आपणा सर्व गोरगरीब महिलांना आपल्या गोरगरीब जनतेला बेरोजगार मिळवून देण्यासाठी आमची धडपड चाललेली आहे. आणि आपणा सर्वांना बेरोजगार मिळवून देताना काही असू द्या, घरगुती तुम्ही काही उद्योग करा, शिलाई मशीन असू द्या, छोटे मोठे गृह उद्योग असू द्या, आपणाला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फक्त आपण आम्हाला थोडंसं एक आमचं मार्गदर्शन घ्यावं आणि प्रत्येक वेळेस आमच्या डोक्यामध्ये राहावं. काही अडचण असेल तर दानशी संपर्क साधा. विजुदा नागमोडे हे अध्यक्ष आपणा सर्वांना आतुरतेने अगदी मनापासून मदत करणार आणि लक्ष्मी मॅडम या सुद्धा तुम्हाला खूप छान मदत करणार आहे. फक्त तुम्ही यांचं मार्गदर्शन घ्या. नक्कीच तुम्हाला बेरोजगार जो आहे तुम्ही आता बेरोजगारामधून रोजगारात जाताल, घर बसल्या उदरनिर्वाहाचं साधन तयार करताल, घर बसल्या 2 पैसे कमवताल, तुमचं पण उदरनिर्वाहाचं साधन यातून तयार होईल. बऱ्याचशा शासनाकडून ज्या सुविधा आहेत ते स्वतः अण्णा आपल्याला हे संस्थापक दा आणि मॅडम यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत घरापर्यंत तुमच्या पोहोचवण्याचे काम करतील. धन्यवाद. तू फोटो काढ, मी व्हिडिओ काढते. जिथे बऱ्याचशा बेरोजगार महिलांना रोजगार मिळवून देण्याची संधी तसेच वेगळं एक मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि या मार्गदर्शनाच्या निमित्तानेच आज आपले पिंपरी चिंचवडचे आधारस्तंभ म्हणजेच आपले आमदार आपले अण्णा आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांच्या वतीने यांचं एक चित्र या समृद्धी युवराज कांबळे या विद्यार्थिनीने खूप सुंदर छोटंसं एक चित्र काढलेलं आहे. अगदी हुबेहूब अण्णाच दिसत आहेत या चित्रामध्ये. म्हणजे खरोखर तिला अण्णांविषयी असलेलं प्रेम
अण्णांविषयी असलेली जिज्ञासा, अण्णांविषयी असलेले होप्स या चित्रातून दिसून येत आहेत. खरोखर ग्रेट आहेस बाळा तू. आणि या चित्रातून मी एवढंच सांगू इच्छिते, अण्णांच्या वतीने जे काही आपण मार्गदर्शन घेतो, जे काही बेरोजगार महिलांसाठी छोटे छोटे मेळावे भरवतो, त्या मेळाव्यातून खरोखर तुम्हाला एक रोजगार देण्यात येईल. आणि हे सगळं प्रशिक्षणाचं मार्गदर्शन आपले आदरणीय विजूदादा नागमोडे, तसेच बब्बरभाई सोनकांबळे, तसेच लक्ष्मीताई कांबळे, तसेच मी स्वतः अनिता राजेंद्र गायकवाड, आम्ही अण्णांच्या वतीने बरेचसे मार्गदर्शन घेणार आहोत, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत, प्रशिक्षण घेऊन मार्गदर्शन करणार आहोत. आणि तुम्ही असंच नेहमी आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. अशा प्रकारे आजचा आपला हा छोटासा मेळावा म्हणू किंवा छोटीशी सभा खूप आनंदात पार पडली. आणि धन्यवाद. आणि आमच्या सर्वांच्या वतीने तिने आपले आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांचं छान चित्र काढल्यामुळे समृद्धी या छोट्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनीचा आपण विजूदादा नागमोडे यांच्या हस्ते एक छोटासा सत्कार करणार आहोत. लेडीज पण नमस्कार सर्वांना. आज आपण येथे भीमप्रेमी प्रतिष्ठान मार्फत इथे उपस्थित आहोत. आणि हे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभेचे तथा आमदार, तसेच पिंपरी चिंचवड विधानसभेचे मतदारसंघातील सदस्य आपले अण्णा म्हणजेच आदरणीय अण्णा बनसोडे यांच्या मार्फत एक जी आपली ही संस्था आहे छोटीसं आपणासाठी, त्या संस्थेमार्फत म्हणजे त्या संस्थेचे जे संस्थापक आपले नरोटेवाडीतील सोलापूरमधील जे संस्थापक आहेत, तसेच लक्ष्मी मॅडम यांचं मार्गदर्शन आणि या संस्थेचे संस्थापक विजूदा नागमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपणा सर्वांना आजच्या कार्यक्रमातून एकच सांगू इच्छिते की आपणा सर्व गोरगरीब महिलांना, आपल्या गोरगरीब जनतेला बेरोजगार मिळवून देण्यासाठी आमची धडपड चाललेली आहे. आणि आपणा सर्वांना बेरोजगार मिळवून देताना काही असू द्या, घरगुती तुम्ही काही उद्योग करा, शिलाई मशीन असू द्या, छोटे मोठे गृह उद्योग असू द्या, आपणाला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फक्त आपण आम्हाला थोडंसं एक आमचं मार्गदर्शन घ्यावं आणि प्रत्येक वेळेस आमच्या टचमध्ये राहावं. काही अडचण असेल तर दानशी संपर्क साधा. विजूदा नागमोडे हे अध्यक्ष आपण सर्वांना आतुरतेने अगदी मनापासून मदत करणार. आणि लक्ष्मी मॅडम या सुद्धा तुम्हाला खूप छान मदत करणार आहे. फक्त तुम्ही यांचं मार्गदर्शन घ्या. नक्कीच तुम्हाला बेरोजगार जो आहे, तुम्ही आता बेरोजगारामधून रोजगारात जाताल, घरबसल्या उदरनिर्वाहाचं साधन तयार करताल, घरबसल्या 2 पैसे कमवताल, तुमचं पण उदरनिर्वाहाचं साधन यातून तयार होईल. बऱ्याचशा शासनाकडून ज्या सुविधा आहेत ते स्वतः अण्णा आपल्याला हे संस्थापक दा आणि मॅडम यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत, घरापर्यंत तुमच्या पोहोचवण्याचे काम करतील. धन्यवाद.